नमस्कार. श्री नागराजशास्त्री संकलित चैतन्यबोध ही श्री गोंदवलेकर महाराजांची वाणी आविष्कारातील प्रवचने आपण वाचत आहोत. आज आपण 28व्या प्रवचनातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. यांचे एका गृहस्थाचे आजोबा होते म्हणतात. अत्यंत मोठे, चांगला भगवत भक्त, चांगला मनुष्य. तो एकदा असे कीर्तन करीत बसले होते. आता प्रत्यक्ष गोष्ट म्हणूनच आपल्याला खरी वाटण्याचा संभव आहे. एकाला विचारलं, तुम्ही त्यांना पाहिलं का? ते म्हणाले, पाहिलं. इथे एकदा आले होते, त्यांनीच सांगितलं बरं का. ते असं कीर्तन करताना राम, लक्ष्मण, सीता उभे होते. करता करता मधला राम दिसेनासा झाला. बाकी लोक कीर्तन पाहत होते. सगळ्यांना दिसत असेल तो, पण यांना राम दिसला नाही म्हणून ते गप्प बसले. हो, राम दिसत नाही म्हणाले का कुणास ठाऊक, त्यांनी कीर्तन थांबवलं. असा अधिकारी मनुष्य बघा. आणि नंतर कोणी सांगत आलं की उसाचा मळा जळलाय आणि जळल्यानंतर राम दिसले आणि हात काळे झाले होते त्याचे. काय साक्षात्कार आणि कोणता असावा. हे जरी आपल्या घरात झालं तरी आपल्या मनावर काही परिणाम तो राहत नाही कधी. एक डॉक्टरीमध्ये पैसा कसा मिळणार हे पाहणारच नाही का बाळ. नाही, मिळवू नये असं म्हणणं नाही हा, परंतु तो दाता आहे ही भावना ठेवून राहिलं पाहिजे. आता अनुभवाला काय कमी का अनुभव. भगवंताचे हात काळे झाले होते, हे यांच्या घराण्यातच घडलेलं म्हणजे किती साक्षात्कार आणि काय बघा. राम आपला सांभाळ करतो ही भावना नाही का. मी म्हणतो मग सदाचरणानं, नीतीनं, धर्मानं जे काही मिळवायचं ते मिळेल ते मिळेल. तुझं नाव घेऊन मिळवीन ते मिळवीन नाही का बाळ. त्याची आसक्ती वाईट आहे. पैसा काय करतो आहे, जड आहे शिंचा. पैसा काय करील, तो काही उलट मारीत नाही, पण त्याची आसक्ती इतकी काही विलक्षण आहे की आपलं बाकी जगाची कुठलीही आसक्ती सोडता येईल. कारण त्याला ते दुसरीकडनं हे आहे, त्याला उलट करण्यासाठी शक्ती आहे. पैशाला हे नाहीच. वाढवायचं ते वाढवा, करायचं ते करा नाही. म्हणून माझं म्हणणं असं, आपले हे अनुभव आपण जमेस धरून आपण वागणं जरूर आहे बाळ. काही नाही करावं, मी रामासाठी जगतोय असं आपण धरून चालावं. त्याला उपाय त्यासाठी जगतोय. मग बाकी लाभ हानी कसं काय होईना. खरं नामस्मरण करावं. बायका जसं करतात ना तसं आपण केलं पाहिजे बाळ. आपल्या घराण्यात पूर्वीपासून बायकांची चाल अशी आहे, कुठे लग्न कार्याला घाईघाईनं जायचं असेल तर आधी कुंकू लावतील, मग दागिना घालतील. म्हणजे एखादा दागिना घालायचा घाईत राहिला चालेल, पण सगळे दागिने घातले कुंकू लावायचं राहिलं तर. हे जसं तसं आधी भगवंताचं स्मरण ठेवून बाकी धंदे करावे. त्यात एखादा धंदा कमी झाला तर बिघाड नाही. एखादं गिऱ्हाईक गेलं तर गेलं, जाऊ दे शिंच नाही का. पण आधी देवाचं स्मरण ठेवावं, नंतर जावं नाही का. त्याशिवाय खरी मजा नाही. कुठलंही कोणतंही झालं त्यात स्मरण ठेवावं आधी. अगदी हे अति महत्त्वाचं आहे. आणि हे केल्याशिवाय अनुभव आधी कसा येईल मला सांगा. झाड लावल्याशिवाय फळ येत नाही. मग आधी फळ येऊ दे मग झाड लावीन म्हटलं तर अगदी वेड्यासारखंच आहे. मला पैसा मिळत नाही, नोकरी करून काय करू असं म्हणण्यासारखं आहे नाही का. तसं नामाचं प्रेम येत नाही, मग नाम कशाला घेऊ. हे तसं वेड्यासारखं सगळं आहे नाही का बाळ. सगळ्यांनी चांगलं राहा, अगदी हां आनंदात राहा. यासारखं खरं कल्याणाचं नाही बरं बाळ. खरं हे असे जिन्नस नाही की बुवा 4 पैसे देऊन घरी विकत आणले की आपलं काम झालं असं नाही का. आपलं दिल्यासारखं काम भागेल असं खरोखर नाही बरं का. ही दिशाभूल अगदी कधी करून घेऊ नका. पैशाने परमार्थ कधी साधत नाही. लाखो रुपये जर मंदिराला खर्च केले आणि आपण जर स्मरण ठेवलं नाही, काही उपयोग व्हायचा नाही. विद्वत्तेनं कितीही पाठांतर जरी केलं तरी उपयोग व्हायचा नाही. आता मी पैसा दिलाय, आता माझं चांगलं चालेल ही कल्पना अगदी खरी मानू नका कधी नाही का. ज्या एका पैशाने म्हणजे दिल्याने 2 पैसे देईल म्हणजे एक दुःख देऊन 2 दुःख परत घेण्यासारखी आहेत. एक पैसा देवापुढे आपण ठेवतो याचा अर्थ असा, त्या पैशाचं प्रेम त्याला देतो असा आहे. उलट मागतो हा कुठला अर्थ आहे मग नाही का. तो म्हणेल त्याने दिलंय ना, त्याला त्याची खरंच अशी गरज नाही बरं का पैशाची. देव काय करेल पैशाचं मला सांगा. तो पुजारी काय ते करील, पण देवाला पाहिजे असं म्हणण्यात काही अर्थ नाही. पुजाऱ्याला काय आपण पोसत नाही ना, पण पुजाऱ्यासाठी देऊच नाही कधी. माझा अर्थ असा, पण द्यावं, त्याचं प्रेम नाहीसं करून द्यावं.
बाधलं तर पुजाऱ्याला बाधेल. आपण माझं काढून घ्यावं आणि सगळंच काही द्यावं लागत नाही. समजा एखादी इस्टेट खरेदी करायची असली, ती इस्टेट घेऊन काही तो मामलेदार कचेरीत जात नाही, नाही का? तो सांगत असतो, साठेकत कर, 1 रुपयात केलं आहे बुवा, आमचं साठेकत करा, नाही का? म्हणजे 1 रुपये दिल्यानंतर सगळी इस्टेट त्यामध्ये आली, नाही? तेच मामलेदार कचेरीत नुसता 1 रुपया पडतो. सगळी इस्टेट दिल्यासारखी आहे. तर देवापुढे 1 पैसा ठेवताना त्या सगळ्या पैशाचं प्रेम तुझ्यापुढे ठेवलं आहे असं वाटलं पाहिजे, तर ठेवण्यात फायदा. नाहीतर एकाचे 2 व्हावं म्हटलं तर म्हणजे विकत घेतल्यासारखं आहे श्राद्ध ते, नाही का? म्हणे दुःख आणखी विकत घेण्यासारखं आहे. ती बुद्धी नाही ठेवू आणि भगवंत पैसा उलट देतो म्हटलं की अगदी दिशाभूल आहे. भगवंतानी असं कधी म्हटलं नाही आहे, जो पैसा आड येतो असं म्हणतो तोच पैसा भगवंत आम्हाला उलट देईल, हे म्हणण्यात काय राम आहे? ही खरी नाही वृत्ती बरं का. मी म्हणतो 99 जरी झाला, भगवंत तेवढ्यापुरतं देईल. एखादा मुलगा अत्यंत आजारी आहे आणि डॉक्टर सांगतात तुम्ही गोड खायला देऊ नका. अगदी सारखा रडतोय. आई थोडंसं देईल, मला आणखी दे म्हटलं तर मग ती म्हणेल रड पण नको घेऊ. तसं देवाने पैसा दिल्यानंतर रडायला जर लावलं तर वाईट न म्हणावं, नाही का? ते कल्याणाचं आहे म्हणून तो करील. अशी वृत्ती आपण बाळ ठेवली पाहिजे. प्रपंचामध्ये जे आपल्याला मिळत नाही ते आपल्या कल्याणाचं नाही म्हणून मिळत नाही असं वाटलं पाहिजे, नाही का? मग देव आमच्यावर रागवला का? देवाचं काहीतरी राहिलं म्हणून झालं का? हे म्हणणं म्हणजे आणखी वेडेपणाचं आहे पुन्हा, नाही का? देव मुद्दाम देत नाही. माझं म्हणणं काय, ही याच्या आड येणारी वृत्ती आहे, प्रपंचाच्या आड येणारी वृत्ती आहे. प्रपंच आम्ही सुखासाठी करणार, आनंदासाठी करणार आणि दुःख वाढवण्यासारखं आहे, नाही का? तुला लाच देऊन काय प्रपंच काम करतो हे? असं नाही. ही आम्हाला जी सवय लागली आहे ना सरकारी दरबारी, ही देवाशी लागू आहे. पण त्याला सांगायचं काम झालं तर मी देईन, आणि पैसा देताना सुद्धा काम झालं तर देऊ म्हटलं तर तोही त्याच्याहून वस्ताद आहे. आधी दिल्याशिवाय कामच करणार नाही. हे याच्याही पलीकडे आहे, नाही का? व्यवहारात काय करतो आपण, आधी दे नंतर काम करू. पण नाही झालं तर बुवा काय करणार? मी म्हटलं होतं खरं, पण कोर्टाचं मत निराळं झालं. अरे मग पैसा कोणाचा मग, नाही का? माझं म्हणणं काय, तसं नाही भगवंताच्या बाबतीत. भगवंताच्या बाबतीत अत्यंत आपलेपणा असावा. त्याला काही द्यावं लागतं ही बुद्धीच वाईट आहे. द्यावं लागतं का? आपलं घालवण्यासाठी म्हणून द्यावं लागतं. त्याला हवं म्हणून देणं हे नाहीच, नाही. पण आता हे 100 लोक येऊन बसत असले ते एकाचंही मत नाही जुळत, नाही का? पण तो सांगताना असं सांगेल मी तुमच्या बाजूचा आहे आणि ह्याच्या बाजूचा आहे असं म्हटलं तर निभाव लागेल, नाही तर नाही लागणार, नाही का? पैसा असावा लागतो खरा, पैसा असायला पाहिजे यात शंका नाही. वाटेत जाताना घाण पडते, हे पडतं, काटे कुटे काही असतात, म्हणून जोडा असावा ही गोष्ट खरी आहे. पण म्हणून जोडा असावा म्हणून डोक्यावर घेण्यासाठी असायला पाहिजे का? पैसा असावा, परंतु पैसा आपल्या कामापुरता असावा, नाही का? विस्तवाशिवाय अन्नाला चव येत नाही. अन्न चांगलं शिजवल्याशिवाय, शिजलं म्हणजे अन्नाला चव येते. तो विस्तव चांगला आहे म्हणून घरभर पसरला तर आगच लावेल की हो. तसा पैसा आहे. पैसा जरूर हवा आहे खरा, पण 4 पावलं दूर ठेवून हवा. अगदी हृदयात बाळगून राहावं. हृदय पोखरून काढील, अगदी खरंच काढील. अगदी सगळ्या जगाचा अनुभव आहे हा. खरं काढील. सगळे मोठे आजवर नुकसान झाले ते पैशामुळे झाली आहेत. अहो कोणाचंही झालं तरी एकच दुखणं, इथे झालं काय आणि कुठे झालं तरी काय, नाही का? म्हणून म्हणतो पैशाला किंमत तितकीच द्यावी. मिळवावा रगड, पण समजून असावं. तुझ्यामुळे मी सुखी आहे समजू नकोस आणि त्याच्या अधीन न व्हावं. हे बाळ शिक. मिळालं तर मिळालं तर काय हरकत आहे? कोणीही मिळवावा, पण मिळवण्याच्या अधीन होणं हे मात्र बरं नाही. त्याच्या अधीन होणं म्हणजे आपण विसरलो काहीतरी, नाही का? मुलांना बुद्धीचा भ्रंश होतो तो असा आहे. बाहेरची बाधा व्हायला पाहिजे असं नाही. ही बाहेरचीच बाधा. पैशानं गोडी लागणं ही बाहेरचीच नाही का बाधा? पण ही बाधा कोणी मानत नाही कधी, नाही का? त्याला असं वाटत नाही पैशातनं मला वेडं केलं असं कधी कोणी नाही म्हणत कधी. आणि हे पिशाच्य खरंच वाईट आहे, अति वाईट आहे. म्हणजे आम्ही निर्णय करतो आणि आम्हीच त्यात सापडतो, नाही का? म्हणून अगदी सावधगिरीनं वागावं पहिल्यापासून बरं बाळ. पण त्याला उपाय अगदी मी सांगतो.
काही उपाय नाही, देवाचं स्मरण नेहमी ठेवावं. मी भगवंता तुझा आहे, तुला योग्य राहील असं माझं वागणं असू द्या, नाही का? तुला कमीपणा येईल असं माझं आचरण न व्हावं, तेवढं आपण सांभाळावं. हां, आणि ही जाणीव अखंड राहण्याकरता देवाचं स्मरण ठेवा. अगदी सगळ्याची जर काही असेल गाठ तर खरं आहे, भगवंताचं नाम आहे, खरोखर एवढं करावं त्यांनी. यात सगळे प्रश्न निवळून जातील. बघा कितीही सगळं दुःख आहे जगामध्ये. एक मला कोणी सांगितलं आहे, खरं आहे, हे बाकीची औषधं जी आहेत ना निरनिराळी, इंग्रजी औषधं, देशी औषधं, आयुर्वेदिक, होमिओपॅथी, अशी पुष्कळ औषधं आहेत. यापैकी एक औषधवाला आहे, तो म्हणतो जगामध्ये दुखणं एकच आहे बरं का, मला बरं नाही हे दुखणं, आणि याला औषध एक आहे, मला बरं वाटावं असं म्हणणं हे औषध. एक दुखणं आणि एक औषध आहे, आणि मला हे अगदी खरं पटतं आहे. जगात भगवंताला विसरणं यासारखं पाप नाही, त्यासारखं दुःख नाही, आणि भगवंताचं स्मरण यासारखा आनंद नाही. एकच दुखणं एकच औषध आहे याला. हां, खरंच. अहो, दुखणी एकच असायची, बाकी तऱ्हा आहेत सगळ्या, नाही का? तेव्हा माझं म्हणणं काय, हे ज्याला नको आहे, जे दुःख नको आहे, त्यांनी एक औषध घ्यावं, राम राम म्हणावं, बाकी भानगडीत न पडावं, बरोबर ना? आणि कसं गोड म्हणावं, ते औषध जितक्या आपण प्रेमानं घेतो ना, ते औषध घेताना मला बरं वाटेल ही भावना आहे ना, तसं भगवंताचं नाम घेताना वाटलं पाहिजे, यात माझा गुण आहे, हे औषध घेतलं पाहिजे. असं मनुष्य करील तर किती मजा उडेल. अगदी प्रापंचिक माणसांना सुद्धा करता येण्यासारखं आहे. आहे माझा राम, सांभाळ करील. सगळ्या गोष्टीत भगवत स्मरण ठेवावं, आणि प्रपंच याचा बरा होणार नाही असं म्हणतात का ते मला कळत नाही. देवाच्या नावाने प्रपंच बिघडेल याचा अर्थ काय? ज्याला सुधारणं म्हणतो तेच बिघडणं म्हणता येईल का? म्हणजे एखादा मुलगा अगदी घरामध्ये पाहतोय, भावाचं लग्न झालं, भावाचं आणि त्याच्या बायकोची भांडणं सारखी सुरू आहेत, भावाने लग्न केल्यानंतर बापाला सोडून गेला आहे, आणि हे सगळं पाहताना खालचा भाऊ जर लग्न करत नसेल तर तो बरोबर आहे का चूक आहे? नाही का बाळ, काय करावं? धाकटा मुलगा लग्न करत नाही, मुलगा कसा वागतो मोठा? तो बायको आल्यावर घर सोडून बाहेर गेला, मग खालचा मुलगा करत नाही, हे बरं का वाईट? तरी लग्न व्हावं असं बापाला वाटतंय. ही माया आहे. ह्या अनुभवानं शहाणपण कुठं आलंय? नाही बुवा. एक तरी मुलगा आपल्या ताब्यात राहिला असंही बापाला वाटत नाही, तरी यानं लग्न करावं. आता याला काय म्हणावं? हे अनुभवाने शहाणपण असतं ना. वर म्हणायचं यात काही राम नाही. मग खालच्यानं का लग्न करायचं? मग झालं की मी सुटलो. अरे तू कुठे सुटलास? तुझ्या तापाला सुरुवात झाली नाही? किती कठीण आहे. मी काय म्हणतो, परमात्मा ठेवील तसं राहावं. त्याला उत्तम मार्ग म्हणजे हा, नाही का? अगदी आनंदात राहा. अगदी बरं बाळ, नामस्मरण करावं. खरं बाळ, 2 गोष्टी कराव्यात. मी सांगतो ना, अत्यंत नीतीने वागावं. नीती हा खरोखर पाया आहे. नीती हे सर्वस्व नाही मात्र. नुसतं चांगलं वागणं यात काही मोठं भूषण नाही. भगवंताच्या नामाला प्रेम यावं म्हणून नीतीची गरज आहे. नुसती नीती काही महत्त्वाची नाही. नीतीने वागणारे पुष्कळ आहेत भिवून. अनीतीने वागायला जे धाडस लागतं ते पुष्कळ माणसांच्यात नाही आहे. म्हणून जो नीतीने वागतो, का तर ती नीती नव्हे, नाही का? नीती अगदी जरूर आहे, आणि देवाचं स्मरण पाहिजे. बाकीच्या गोष्टी प्रारब्धावर टाका सगळ्या. या 2 गोष्टी मनुष्याने केल्या तरच होण्यासारख्या आहेत. या प्रारब्धाच्या गोष्टी नाहीत, त्या मी करणाऱ्या गोष्टी आहेत. प्रारब्ध काही मला अनिती नाही शिकवणार कधी, नाही का? कल तिकडे राहील, पण बुद्धी इतकी जवळ असेल तो नाही करणार कधी, नाही का? जे प्रारब्धाला वाईट म्हणतात ना, त्यांचं सांगणं खरं नाही. ज्योतिषामध्ये सुद्धा हा मुलगा पुढे बिघडेल, त्याच्या मनावर परिणाम असा होईल, पण निश्चयाने वागला तर खात्रीने होईल. म्हणून मनुष्याच्या अंगात शक्ती जबर आहे हो. त्याच्यामध्ये भगवंतानी एक विभूती अशी घालून ठेवली आहे, ती तो वापरेल तितकी ती वाढत जाईल. असं ते मन आहे. भगवंताने विभूती सांगत असताना इंद्रियामध्ये मन मी आहे म्हणून सांगितलं. याचा अर्थ इतकी माझ्यात शक्ती आहे, तुला जितकी वापरता येईल तितकी वापर म्हणून हे सांगतोय तो. कुठे मनुष्य वापरतो मला सांगा, नाही का? म्हणून अत्यंत नीतीने वागावं. आपला प्रपंच विपंच उत्तम करावा. आपल्या बुद्धीने काय करायचा तो करावा. जे राहील त्यात समाधान मानावं आणि भगवंताचं नाम घ्यावं. दुसरं काही करू नये माणसानं. कुठे व्याप वाढवायचा तर वाढतो, नसेल तर न वाढेल. त्या व्यापाकडे पाहूही नये. न वाढलं तर दुःखही करू नये, नाही?
मी म्हणतोय, माझं म्हणणं व्यवहाराला सोडून नाही आहे फार. आता मीच म्हणणं हे काही खरं नाही, परंतु माझं हे सांगणं व्यवहाराच्या उलट आहे असं सांगतही नाही मला धड कोणी. म्हणजे कशी झाली पंचायत, उगीच कशाला सांगा आपण, कुठे वाईटपणा कशाला घ्या असं कोणी म्हणतील आपल्याला कळत नाही, भानगडीत पडा कशाला, नाही का. आपलं ऐकायचं ऐकून घ्यावं, करायचं ते करावं असं कुणी म्हणतील हे सांगतात ते खरं आहे, हे असं सांगितल्याशिवाय वजनही पडायचं नाही म्हणून सांगतात. अरे सगळ्या गोष्टी झाल्या. मी म्हणतो बाकी तू काही करू नको, तू सुखी आहेस का पहा. हे काही न करता तू सुखी आहेस का? मग नाही ना, मग काहीतरी औषध पाहिजे ना. मग तो देईल त्याचं औषध तरी घे, कोणाचं तरी घे. बरं नाही तुला वाटतंय ना, औषध घे. मग वाटेल त्याचं घ्यावं, औषध तर घ्यायचंच. बरं तर म्हणायचं नाही, लोकांनी चांगलं म्हणायचं, हे सगळं जगाला कसं काय पटायचं, नाही का. आणि इतकं सगळं पाहत असताना सुद्धा आपला कार्यक्रम सोडायचं नाही, हे त्याच्याहून आऊर आहे आणखी, नाही. कोणी ऐकत नाही असं असताना सुद्धा सांगत राहणं खरंच अवघडच आहे, खरं सांगतो. पण एक आहे, नाही ऐकलं तरी त्याचा परिणाम केव्हा तरी होईल, ते अगदी खोलात असतं बरं का. एक मी तुम्हाला सांगतो, बरीच वर्ष झाली एक जण गृहस्थ आला, पुष्कळ वाद घातला. मी म्हटलं तुम्ही काय करा, पण मी तुम्हाला एक सांगून ठेवतो, भगवंताच्या नामासारखं कल्याणाचं कोणतं नाही. परमात्म्याचं नाम हेच समाधानाला येईल. तुम्ही घ्या नका घेऊ, मी कधीच चौकशी करणार नाही. तो नाही म्हणाला, तुम्ही काही म्हणा, या बाकीच्या गोष्टी सुखाच्या असल्याशिवाय मनुष्याला समाधान मिळायचं नाही. म्हटलं असू द्या, कसंही का असे ना. ते वाद झाल्यानंतर मग मी म्हटलं, तिथे असेल तर भगवंत सांभाळणारा आहे, त्याशिवाय कोणी जगात नाही. त्याला पटेना ते. तो म्हणे भगवंत दिसत नाही, मुलं दिसत आहेत, मुलं आज्ञेत वागतायत. आता या उपर भगवंत काय सांभाळेल मग. मुलं इथं जर आहेत तर मुलांचं श्रेय भगवंताला का द्या. मी म्हटलं तुम्ही म्हणता ते खरं आहे, पण मला असं वाटतं शेवटी सहाय्य भगवंत आहे. पुढे असा प्रसंग आला, गावामध्ये अतिशय पाऊस पडला आणि पूर सपाटून आला. पूर आल्यानंतर ह्याचं घर दुमजली होतं, त्या घरामध्ये पाणी शिरलं. ही सगळी मुलं जी बाहेर गेली होती, काही नोकरी करता, काही बाहेर गावी, दोघं इथे होती, ती बाहेर गेली होती, त्यांना घरी यायला सवड झाली नाही, इतकं पाणी एकदम भरलं. तिथल्या तिथे माणसं थांबली. दुसऱ्या मजल्यापर्यंत पाणी आलं तरी काही वाटलं नाही. दुसऱ्या मजल्यावर जेव्हा पाणी भरायला लागलं तेव्हा वाटलं इतकी 4 मुलं आहेत, पण कोणी उपयोगी पडला नाही. त्यावेळी त्याला असं वाटलं, सांगितलेलं आठवलं, ते खरं दिसतं म्हणायचा. सांगितल्याचा परिणाम केव्हा ना केव्हा तरी होतो, तो असा होतो बघा. ते सांगितलेलं खरं आहे असं वाटलं आणि मग पाणी ओसरलं गेलं. मग पण माझं म्हणणं काय, सांगितल्याचा अगदीच उपयोग होत नाही असं होत नाही, पण अगदी प्रसंग आल्यानंतर आठवण्यापेक्षा आधी आठवण बरी की नाही. म्हणून म्हणतो सगळ्यांनी एक ठेवून द्या, सगळ्यांनी नामस्मरण करावं, कर्तव्याला चुकू नये, चांगलं वागा, उत्तम वागा, सरळ वागा. खरं राम अगदी कल्याण करेल. शाबास, चांगलं आहे. या प्रवचन 29. आशीर्वाद. समाधान 2 तऱ्हेचं आहे. आपण भगवंत करतो ते हिताचं आहे ही खात्री पाहिजे, म्हणजे समाधान होईल. त्याहून वेगळं काही दुसरं आहे का म्हटलं की समाधान नाही. आणि हे आपल्या बुद्धीनं पटवून घ्यावं आणि त्यातच समाधान आहे हे आपण समजून चालावं. साशंक वृत्ती ही समाधान बिघडवते. साशंक होता कामा नये, शंकेमध्ये समाधान नाही. आणि निस्संशय राहावं. निस्संशय वृत्तीचा आपल्याला अनुभव येईपर्यंत लोकांचा अनुभव घेऊन वागणं जरूर आहे, नाही का. एक जण होता गृहस्थ, त्याची बायको वारली. सगळे म्हणाले, कशाला तुम्ही लग्न करताय, तुमचं वय झालंय. आमचा अनुभव फार बरा नाही म्हणाला, मला अनुभव आल्याशिवाय मी खरं मानणार नाही. म्हणून लग्न केलेच त्याने पुन्हा. म्हणून माझं काय म्हणणं, स्वतःचा अनुभव आपल्याला उपयोगी पडतो, नाही का. तेव्हा त्याला एक ठेवावं, होईल तेवढं नाम घ्या, त्याशिवाय कल्याणाचं नाही. त्याला पुरावा सगळ्या साधू सत्पुरुषांचा आहे आणि ते आम्ही सत्य मानलं पाहिजे. आपल्याला विकल्प येतील, विचार येतील, नको असं वाटेल, ते नाही. आता आपण केलंय ना, ठरलंय ना, हे करणं जरूर आहे खरं. म्हणून ते समाधान व्हायला चिकाटीनं करावं. आणि त्यात कल्याण आहे. निश्चिंत होऊन जावं. एकदा मुलीचं लग्न झाल्यानंतर मुलीला परत स्थळं काही आपण पाहत नाही कधी, नाही का. लग्न झाल्यानंतर जसं कायमचं होतंय तसंच एकदा आपण वाहून घेतल्यानंतर विचारच करू नये कधी. आणि त्यात समाधान आहे, त्यात चूक नाही आहे. हे कसं आहे,
एकानं जर सांगितलं मी मेवा मिठाई पुष्कळ खातो, मग त्याला पेढा दिला, कुणीकडून खाऊ असं विचारल्यानंतर, म्हणजे पूर्वी खाल्लाच नव्हता कधी, पेढा कुणीकडून खाऊ असं जो विचारतो त्याने पेढा खाल्ला नाही, नाही का? तेव्हा आम्ही पेढा खाल्ल्यानंतर कुणीकडचा खावा लागतोय, तसं भगवंताचं नाम घेतल्यानंतर कुठलंही घ्यावं, ते कल्याणकारक वाटलं पाहिजे आपल्याला. हां, एवढं तुम्ही करा बरं बाळ. या प्रवचन 30. काय बघा, मनुष्याची खरी स्थिती असणं जरूर आहे. त्याला खरंच भगवंत हवासं वाटतो खरा, पण जेव्हा ऐकायला येतं की भगवंत जर हवा असेल तर जे मला आज हवं आहे असं वाटतं ते नकोसं वाटलं पाहिजे. आता ही गोष्ट अशी आहे, जे आज हवं असं वाटतंय ते सोडता येत नाही, ते सोडल्याशिवाय भगवंत मिळत नाही. अशी खरी अडचण आमची झाली आहे खरी. आता अशा अवस्थेतून भगवंत गाठावा म्हणजे कसं होईल? भगवंताच्या अस्तित्वाची खरी पूर्ण जाणीव नसली तरी भगवंत करता आहे ही भावना मनुष्याच्या अंगात आहेच. सगळेच काही अगदी नास्तिक आहेत असं नाही, आणि सगळे आस्तिक असले तरी आस्तिकपणानं वागावं असंही सगळ्यांच्या जवळ नाही आहे. आस्तिक आहे, भगवंत आहेच असं समजून किती वागणारे मिळतील, पण भगवंत नाही असंही म्हणत नाही. पण या अशा अवस्थेमध्ये खरा दुसरा मार्ग तरी कोणता आता मग? मनुष्य वाईट वागत असताना मी वाईट वागतो हे कळतं त्याला, नाही असं नाही, पण काही अशी विलक्षण काही मनाची स्थिती होतीये की त्यावेळेला हा विचारच येत नाही, किंबहुना विचार जरी आला तरी कृती आपोआपच घडायला लागतेच ती. इतकं काही विलक्षण होऊन बसले अगदी त्या मनुष्याला कळत नाही असं नाही बरं का. हे भगवंताच्या आड येतं हे त्याला नक्की नक्की कळतं. येत असलं तरीसुद्धा त्याला ते आवरता येत नाही कधी. मनुष्य सवयीच्या अधीन होऊन गेल्यानंतर केवढं कठीण पडतं, ते असं कठीण पडतं. आता तिसरा जो उपाय करावा, साधन. हे साधन चातुष्य, अमकं आणि तमकं करावं तर हे आड येणारी वस्तू तर जुळणार तरी कसं? तिसरा मार्ग पाहावा तर मी आहे बाबा असं आहे, मला वाटतंय खरं परमात्मा तू हवास असं मला वाटतंय खरं, पण माझा विचारच माझ्या मनात आल्यानंतर मी हवा असं म्हणताना तुला जे आवडत नाही ते मी सोडावं हेही माझ्या मनात येतं पण सोडवत नाही, एवढी गोष्ट खरी आहे. हे सगळं जरी खरं असलं तरी तू मला हवा आहेस हे अगदी आहेच कायम. मग याला उपाय जर कोणता असेल तर शरणागती म्हणतो. शरणागतीला काय आहे? माझ्यात फरक बाकी नको काही, भगवंत असावा अशी तळमळ असायला पाहिजे. मी हे करतो हे बरं नाही हे मनाला कळलं पाहिजे. सुटत नसलं तरी चालेल, परंतु हवा अशी तळमळ खरी मनुष्याला पाहिजे खरी. मनुष्याला भगवंत हवा अशी तळमळ लागली तरी विषय सुटेलच असं म्हणता येत नाही. तो इतका काही खोल गेलेला आहे, तो सुटून सुटेल असं नाही आहे. त्याला शेवटी उपाय असेल तर शरणागती असा आहे. मी खरं बुवा आहे तो असा आहे, आता पुढे मी एकच समजून चालेल, माझ्या या आयुष्यामध्ये ज्या ज्या घडामोडी होतील तुझ्या इच्छेने चाललेल्या आहेत एवढी भावना ठेवून वागेन. म्हणजे मला हवा असणारा विषय जर मला मिळाला नाही तर तुझ्या इच्छेने मिळाला नाही एवढी मी सुधारणा करीन. माझं मन विषयाकडे जाईल, पण मिळाला जर नाही तर तुझ्या इच्छेने मिळाला नाही एवढीच समजून करून मी जर राहिलो तरी मनुष्याचं खरंच काम होईल बरं. म्हणजे यातली एक गोष्ट खरी झाली, विषयाच्या अभावामध्ये जी तळमळ लागली ती इथे नाही लागणार. आणि खरी जर काही सुधारणा असेल तर त्याच्या म्हणजे विषयाच्या अभावात तळमळ न लागणं ही खरी सुधारणा आहे. अभावात तळमळ कमी लागायला लागली की त्याच्या म्हणजे विषयाच्या होणाऱ्या प्राप्तीचा आनंद कमी झाला. तो आनंद तळमळीतून निर्माण होतो. विषयाची गंमत त्या प्राप्तीच्या आनंदापेक्षा वियोगाचं दुःखच जास्त आहे. विषयाची प्राप्ती आमचं तात्पुरतं आहे, वियोग पुष्कळ टिकणार आहे नाही का. कोणताही विषय भोगल्यानंतर भोगायचा काळ तो आनंदाचा, पण वियोगाचा काळ पुष्कळ आहे. तेव्हा वियोग हा अत्यंत घातक आहे. तर त्याला शेवटचा उपाय जर असेल तर भगवंता तुला शरण जाणं असेल, शरण जाता येईल. शरण म्हणशील तर सगळ्याची आस सोडावी तरच भगवंताचं होता येतं असं म्हणत असेल तर मी माझ्या बाजूने मी सांगतो, माझ्या हातनं होत नाही, मी आस सोडली आता. म्हणजे मी करणं अशक्य आहे, आस सोडायला पाहिजे ना. म्हणजे माझं मी जे आहे ते करणं अशक्य आहे, त्याची आता मी आस सोडली आहे आणि सुधरेल ही आशा सोडली आहे. माझा मी सुधरेल ही आशा सोडली आहे, आता शरणागती आहे. आता पत्करणं भाग आहे, आस सोडून करायला पाहिजे होतं ना. मी करीन
करीन म्हणत असताना मी सांगेन आता माझ्या हातून नाही रे होत. म्हणजे माझ्या शक्तीची आस मी सोडलीच आहे. तुझी अट हीच की नाही सगळ्याची आस सोड म्हणून. तर माझी अट अशी की मी माझेपणाची मी आस सोडून दिली आहे. माझ्या हातून सुधारणा होईल असं नाही मला वाटत. आता इतकं सोडल्यानंतर आता शरणागतीला उशीर का लागावा. तर भगवंताचा उपाय जर करायचा असेल तर कृपा करणं हाच एक उपाय आहे. बाकी आता नाही कोणता मार्ग नाही का. हे करून नाहीच व्हायचं शक्य नाही कधी. आता नाही. आता मात्र एवढं माझ्यात सुधारणा असेल तर न झाल्याचं म्हणजे विषयाची प्राप्ती न झाल्याचं मी आता दुःख नाही करणार. एवढं करीन. एवढं केलं तरी पुष्कळ झालं. म्हणजे त्याची आस कमी केल्यासारखं आहे. अमक्याचं दुःख न करणं म्हणजे हवेपणाची आस कमी करण्यासारखं आहे. शब्द निराळे पण खरं एकच आहे. पण कृती करायची असेल कर्म करायचं असेल तर वियोगाचं कर्म करता येईल. नक्की येईल. आता नाही तुझ्याशिवाय. आता ही दृष्टी ठेवून राहूया भगवंता. आता एकच कृपा कर. आता नाही न पाहताना दया करून टाक. म्हणजे सगळा आपोआपच प्रश्न मिटेल. त्याशिवाय दुसरा मार्ग कोणता नाही नाही का. या आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.